प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. काळाची पूर्णता झाली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. शब्द आहेत आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. आजपासून आपण आगमन काळातील पहिल्या सप्ताहाला सुरुवात करत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याचा सण हा सामान्य काळातील पहिला रविवार मानला जातो आणि तिथून एकूण 34 आठवड्याचा सामान्य काळ सुरू होतो. त्याचा कळस गाठला जात असतो ख्रिस्त राजाच्या सणाच्या दिवशी. आणि ह्या संपूर्ण काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटना आपल्यासमोर सादर करण्यात येत असतात. त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताशी एकरूप होण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला पाचारण करत असते. आतापर्यंत आपण धर्मगुरूंच्या अंगावरती आगमन काळात जांभळी वस्त्रे पाहिलेली आहेत. नाताळ काळामध्ये सफेद, चंदेरी, सोनेरी वस्त्रे पाहिलेली आहेत. आजपासून आपल्याला हिरवी वस्त्रे पाहायला मिळतील. हा हिरवा रंग कसलं प्रतीक आहे? जीवनाचं. प्रभू येशू ख्रिस्त हे जणू काही जीवनाचं झाड आहे अशी कल्पना ख्रिस्त सभेने करून त्यानुसार हा रंग ठरवलेला आहे. ह्या जीवनाच्या झाडाला आलेली फळं म्हणजे येशूचे चमत्कार आणि त्याची शिकवण, त्याचं एकंदरीत कार्य आणि मग त्याने लोकांसाठी केलेली सर्व प्रकारची सेवा. म्हणून ह्या दिवसांमध्ये आपल्याला ही सगळी वाचनं ऐकायला मिळणार आहेत. आजच्या शुभवर्तमानामध्ये 2 गोष्टी घडताना आपण पाहतो. पहिली गोष्ट येशूने सुरू केलेला उपदेशाचा प्रारंभ आणि दुसरी गोष्ट पहिल्या शिष्यांना केलेलं पाचारण. ह्या दोन्ही गोष्टींमधून 2 महत्त्वाची सत्ये आपल्याला स्वीकारायची आहेत. पहिलं सत्य आहे देवाचं राज्य आणि दुसरं सत्य आहे देवाची हाक. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. काळाची पूर्णता झालेली आहे असंही तो सांगत आहे. काय नक्की त्याला सांगायचं आहे? ती काळाची पूर्णता कशी झाली? प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाने. गलतीकरास पत्र अध्याय 4 वचन 4 मध्ये सांगण्यात आलेलं आहे की काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या एकुलत्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला होता. आत्ताच आपण त्याचा जन्मोत्सव साजरा केला. ती काळाची पूर्णता झालेली आहे. परिपूर्ण झाला काळ, आज जन्मले बाळ, अशा प्रकारचा अनुभव आपण घेतला. ती काळाची पूर्णता झालेली आहे आणि आता देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. आपल्या जीवनात आपल्याला कधी म्हणता येईल की बस, एका विशिष्ट प्रकारचं जीवन आपण जगलो, आता हे पूर्ण झालेलं आहे, आता देवाच्या राज्यात प्रवेश करूया. आणि त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने 2 गुरुकिल्ल्या आपल्यासमोर सादर केलेल्या आहेत. पहिली गुरुकिल्ली आहे पश्चातापाची आणि दुसरी गुरुकिल्ली आहे श्रद्धेची. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा असं येशू सांगत आहे. हा पश्चाताप करायचा म्हणजे नक्की काय करायचं? आपला विचार बदलायचा. माणसाची कधीकधी विचार करण्याची पद्धत चुकीची असते, म्हणून त्याच्या हातून बऱ्याचशा चुका घडू शकतात. ती पद्धत बदलली की त्याचं जीवन बदलू शकतं. सुवार्तेवर विश्वास ठेवा म्हणजे नक्की काय आहे? ही सुवार्ता नक्की कोण आहे? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त ही ती सुवार्ता आहे. त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि प्रवासाला लागायचं. त्यासाठी मत्तय हा शुभवर्तमानकार आपल्यासमोर 2 भावंडांच्या जोड्या सादर करत आहे. सुरुवातीला पेत्र आणि अंद्रिया आणि त्यानंतर याकोब आणि योहान. ह्या सर्वांनी आपली जी जुनी जीवन पद्धती होती ती बाजूला केली आणि येशूच्या मागे जाण्याची नवीन जीवन पद्धती सुरू केली. काय नक्की आपण शिकायचं? जर येशूच्या मागे जायचं असेल तर आपल्याला ह्या जगातील सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. येशूला आपल्या वस्तू नको आहेत. येशूला आपलं हृदय हवं आहे. हे आपलं हृदय कोणत्याही वस्तूमध्ये
गुंतून पडता कामा नये, ते केवळ ईश्वराला व्हायचं असतं. आणि मगच येशू सांगतो त्याप्रमाणे की मी तुम्हाला माणसे धरणारे व्हाल असं करणार आहे. माणसे धरणारं म्हणजे माणसांची हृदये परमेश्वरासाठी जिंकणारे. मानवी आत्मे जिंकण्यास रे माझ्या मागे या, सोडा तुम्ही विश्वामधली व्यर्थ मोह माया. अशा अर्थाचं गीत बालपणी ऐकलेलं. मानवी आत्मे जिंकण्यास रे माझ्या मागे या, सोडा तुम्ही विश्वामधली व्यर्थ मोह माया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.